महाराष्ट्र शासनाने राज्यातील सुरक्षा यंत्रणेला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी महानेत्रा धोरणाची घोषणा केली असून या अंतर्गत सर्व सीसीटीव्ही नेटवर्क कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने एकत्रित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। विधानसभेत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की या उपक्रमामुळे कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होणार असून गुन्हे प्रतिबंध आणि तपास प्रक्रियेत मोठी मदत मिळणार आहे। सध्या राज्यातील विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी आस्थापनांकडे स्वतंत्रपणे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहेत। मात्र या सर्व प्रणाली एकमेकांशी जोडलेल्या नसल्यामुळे माहितीची देवाणघेवाण मर्यादित राहते। महानेत्रा धोरणाद्वारे या सर्व नेटवर्कना एकत्रित प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे रिअल टाइम माहिती उपलब्ध होऊन पोलिसांना तात्काळ कारवाई करणे अधिक सोपे होणार आहे। या प्रकल्पामध्ये AI आधारित फेशियल रेकग्निशन, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन, ANPR आणि डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। यामुळे संशयास्पद हालचाली ओळखणे, गुन्हेगारांचा मागोवा घेणे, हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणे तसेच वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखणे अधिक प्रभावीपणे शक्य होईल। विशेषतः मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरांमध्ये वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे। ही योजना टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात लागू केली जाणार असून त्यासाठी आवश्यक तांत्रिक पायाभूत सुविधा उभारण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे। मात्र या प्रकल्पासोबत काही महत्त्वाचे प्रश्नही समोर येत आहेत। विशेषतः डेटा गोपनीयता आणि नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। तज्ज्ञांच्या मते AI तंत्रज्ञानाचा वापर करताना स्पष्ट नियमावली, कडक कायदेशीर चौकट आणि मजबूत सायबर सुरक्षा उपाययोजना आवश्यक आहेत, जेणेकरून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित होईल। अन्यथा या प्रणालीचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान राज्य सरकारकडून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष नियंत्रण कक्ष उभारणे, प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधणे यावर भर दिला जात आहे। एकूणच महानेत्रा धोरण हे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक सक्षम, वेगवान आणि तंत्रज्ञानाधारित बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे। योग्य नियोजन, पारदर्शक अंमलबजावणी आणि नागरिकांच्या गोपनीयतेचे संरक्षण यांचा समतोल राखला गेला तर या उपक्रमाचा समाजावर सकारात्मक आणि दीर्घकालीन परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।